हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शोभा गोयंकाच्या बोलण्याकडे लक्ष देत इशिका त्यांच्याजवळ येऊन बसते आणि शांतपणे म्हणते, तसं काही नाही मम्मी. मी फक्त विचार करत होते की कदाचित दुसऱ्या एखाद्या कंपनीत अर्ज करावा. मला माहिती आहे ही कंपनी खूप मोठी आहे, पण तरीसुद्धा तुम्ही याबद्दल जास्त विचार करू नका. मी एकदा पुन्हा सगळा अभ्यास करेन आणि मग ठरवेन की मला नेमकं काय करायचं आहे. इशिकाचं बोलणं ऐकून शोभा गोयंका हळूच हसतात. तेवढ्या त्याचं लक्ष आदित्यकडे जातं. आदित्य हातात काही फाईल्स घेऊन आपल्या असिस्टंट सोबत घरात येत होता. त्याच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून शोभा गोयंका थोड्या काळजीत म्हणतात, आदित्य, काय झालं? आज तू ऑफिसमधून इतका लवकर कसा आलास? तेही एवढ्या सगळ्या फाईल्स घेऊन. काही प्रॉब्लेम आहेत का? सगळं ठीक आहे ना? आईचे एकामागोमाग एक प्रश्न ऐकून आदित्य थांबतो. त्यांचं लक्ष जातं की समोर इशिका, तिचा मुलगा आयुष आणि आई तिघेही आहेत. तो हलकंसं हसत म्हणतो, मला काहीच झालेलं नाही आहे. मी अगदी ठीक आहे. फक्त ऑफिसमध्ये अचानक काम वाढलं आहे. तुम्ही माझ्या हातात जे पेपर्स पाहत आहात त्यावर मला आज रात्री बरंच काम करायचं आहे. कारण उद्या मला अशा एका माणसाला भेटायचं आहे ज्याला मी खरं तर भेटूच इच्छित नाही. आदित्य बोलणं ऐकून इशिकाला लगेच कळतं की तो कोणाबद्दल बोलतो आहे. तरीही ती अनभिज्ञ असल्यासारखी विचारते, तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलत आहात? पुन्हा एखाद्या कंपनीसोबत पार्टनरशिप होणार आहे का? इशिकाचा प्रश्न ऐकून आदित्य खोल श्वास घेत सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, तुला मिस्टर कबीर खन्ना आठवतो का? तोच कबीर खन्ना ज्याने 3 वर्षांपूर्वी माझे सगळे प्रोजेक्ट्स कोणताही विचार न करता रिजेक्ट केले होते. मी खूप मेहनतीने तयार केलेले प्रोजेक्ट्स त्याने अशा पद्धतीने फेटाळले जणू मी काहीतरी चोरून आणलं आहे. इतकंच नाही तर संपूर्ण मीटिंग रूममध्ये सगळ्यांसमोर त्याने मला धमकी दिली होती की कितीही पुरावे असले तरी तो माझ्यासोबत कधीही कॉन्ट्रॅक्ट करणार नाही. कारण वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी जे काही केलं होतं त्यावरून तो माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. पण आज अचानक त्याचा ईमेल आला आहे. तो म्हणतोय की त्याला माझी भेट घ्यायची आहे आणि माझ्यासोबत पार्टनरशिप करायची आहे. मला खरंच खूप आश्चर्य वाटते की अचानक कबीर खन्नाला काय झाले. कबीर खन्नासारखा माणूस माझ्यासोबत करार करण्याचा विचार तरी कसा करू शकतो? आदित्यचं बोलणं ऐकून इशिका अस्वस्थ होत म्हणते, तुम्ही नकार दिलात ना? तुम्ही त्याच्यासोबत कोणताही कॉन्ट्रॅक्ट करू नये. त्याने पूर्वी जे वागणूक दिली होती त्यानंतर तुम्ही त्याला भेटायलाही नको होतं. सरळ नकार द्या आणि स्पष्ट सांगा की तुम्हाला कोणतीही पार्टनरशिप नको आहे. इशिकाचं बोलणं ऐकून आदित्य हसत म्हणतो, जाने मन, खरं सांगायचं तर मी आधी नकार द्यायचाच विचार केला होता. पण मग मला वाटलं, ज्याने मला इतक्या वर्षांपूर्वी अपमानित केलं त्यालाही थोडा धडा शिकवायला हवा. म्हणूनच मी ठरवलं आहे की मी त्याच्यासोबत पार्टनरशिप करणार आहे. पण अगदी त्याच्याच पद्धतीने. आणि जर मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं नाही तर माझं नाव आदित्य गोयंका नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. मी त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करणारच आहे. म्हणतात ना, चांगले दिवस आले की त्याचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. समज की आदित्य गोयंकाचे चांगले दिवस सुरू झाले आहेत आणि कबीर खन्नाचे वाईट दिवस. हे बोलून आदित्य तिथून उठतो आणि आपल्या असिस्टंटसोबत स्टडी रूमकडे निघून जातो. आदित्य गेल्यावर इशिका मनातल्या मनात विचार करते, मला माहिती आहे की या दोघांमध्ये प्रचंड द्वेष आहे. आदित्य ज्या पद्धतीने बोलला आहे त्यावरून स्पष्ट आहे की तो कबीर खन्नाला सहज सोडणार नाही. पण मला भीती वाटते, कुठे कबीर खन्ना आदित्यला काही नुकसान तर करणार नाही ना? कारण कबीर खन्नासमोर कुणाचंच काही चालत नाही आणि आदित्य तर त्याच्यासमोर काहीच नाही. मला काहीही करून या दोघांना एकमेकांपासून दूर ठेवावं लागेल आणि त्यासाठी मला सर्वात आधी कबीर खन्नाला भेटावं लागेल. असा विचार करत इशिका तिथून निघायला लागते. तेवढ्यात शोभा गोयंका तिला थांबवत म्हणतात, काय झालं इशिका, कुठे चालली आहेस? तुला जेवण नाही करायचं का? शोभा गोयंकाचं बोलणं ऐकून इशिका हसतच म्हणते,
मम्मी, मी थोड्या वेळाने जेवेन. मला अचानक काहीतरी आठवलं आहे. आधी ते काम उरकते, तोपर्यंत तुम्ही आयुषला जेवण घालून द्या. हे बोलताच इशिका पटकन तिथून निघून जाते. दुसरीकडे स्टडी रूममध्ये आदित्य आपल्यासोबत आणलेले पेपर्स पुन्हा पुन्हा वाचत होता. असिस्टंटने हे पाहून हसत म्हटलं, सर, तुम्ही हे सगळे पेपर्स 10 पेक्षा जास्त वेळा तपासले आहेत. मला वाटत नाही की आता यात काही त्रुटी उरल्या असतील. असिस्टंटचं बोलणं ऐकून आदित्य थोड्या चिडलेल्या स्वरात म्हणतो, मला माहिती आहे, पण तरीसुद्धा जोपर्यंत मला यात एकही चूक सापडत नाही तोपर्यंत मी हे तपासतच राहणार आहे. मला नाही हवंय की कबीर खन्ना पुन्हा एकदा आपल्या हुशारीने काही गडबड करेल. शिवाय मला हेही जाणून घ्यायचं आहे की अचानक त्याला माझं नाव कसं आठवलं, ज्याने स्वतः म्हटलं होतं की तो मरेल पण माझ्यासोबत कधीच कॉन्ट्रॅक्ट करणार नाही. तो आज अचानक भेटीची भाषा का करतोय? नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि मी त्याच्या मुळापर्यंत जाणारच आहे. मला कबीर खन्नाची चालाकी उघड करायचीच आहे. आदित्यचं बोलणं ऐकून असिस्टंट थोडा चकितच झाला. तो गंभीर स्वरात म्हणाला, मी समजू शकतो सर, तुम्ही खूप तणावात आहात. शेवटी 2 वर्षांपूर्वी जे काही घडलं ते मीही विसरलेलो नाही. सगळं काही माझ्यासमोरच घडलं होतं आणि मलाही हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे की कबीर खन्ना इतक्या लवकर कसा बदलला. पण सध्या आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करूया, कारण तुम्ही अगदी बरोबर म्हणालात, एक छोटीशी चूक आपल्याला पुन्हा मागे ढकलू शकते. म्हणून मीही तुम्हाला पूर्ण सहकार्य करेन. हे बोलून असिस्टंट आदित्यच्या जवळ जाऊन बसला. इकडे दुसऱ्या बाजूला कबीर जेव्हा आपल्या बंगल्यात पोहोचला तेव्हा त्याला तिथे सोहेल आधीच आलेला दिसला. सोहेलला बसलेलं पाहून कबीरने डोळे बारीक करत कठोर स्वरात विचारलं, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, अनयाला हॉस्पिटलमध्ये एकटीला सोडून इथे येऊ नकोस. तुला माझ्याशी भेटायची इतकीच इच्छा असेल तर मला फोन केला असतास. यावेळी अनयाजवळ कोण आहे? कबीरचा आवाज ऐकून सोहेलने मान वर केली, एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, अनयाजवळ सध्या कोणीही नाही, कारण मी तुझ्याच घरी आहे. हॉस्पिटलमध्ये राहून राहून ती खूप कंटाळली होती. तिनं काही बोलून दाखवलं नाही, पण आज तिनं नीट जेवणही केलं नव्हतं, म्हणून मी तिला इथे घेऊन आलो. इथे आल्यानंतर तिला बरं वाटलं आणि तिनं थोडं खाल्लं सुद्धा. सध्या ती खोलीत आराम करत आहे. मला वाटतं आता तिनं आपल्या सगळ्यांच्या मध्येच राहायला हवं, म्हणजे ती पुन्हा पूर्वीसारखी होऊ शकेल. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, मला माहिती आहे, इशिताशिवाय ती आता पूर्णपणे एकटी पडली आहे. ती जिथे जाईल तिथे तिला इशिताचीच आठवण येईल. पण तरीही मला वाटतं तिने हे सगळं विसरायचा प्रयत्न करायला हवा. इशिता आता आपल्यात नाही, पण मला अनयाला गमवायचं नाही आणि तुलाही माहीत आहे ती तुझी बहीण आहे. तूही तुझ्या बहिणीला गमवू इच्छिणार नाहीस. सोहेलचं बोलणं ऐकून कबीर त्याच्या जवळ आला आणि बाजूला बसत गंभीर आवाजात म्हणाला, आता तिची काळजी करू नकोस. अनयाला आता काहीच होणार नाही. ती पुन्हा पूर्वीसारखी पूर्णपणे बरी होईल आणि तिला बरी करणारी दुसरी कोणी नाही तर माझी इशिताच आहे. कबीरचं हे बोलणं ऐकून असिस्टंट हलकसं हसला, पण सोहेल मात्र पूर्णपणे हादरून गेला. दोघांच्या चेहऱ्यावरचं ते हास्य पाहून त्याला प्रचंड आश्चर्य वाटत होतं. कबीर असं कसं बोलू शकतो? गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच सोहेलने कबीरच्या चेहऱ्यावर हास्य पाहिलं होतं. शेवटच्यांदा कबीर आनंदी दिसला होता तेव्हा इशिता त्याच्या सोबत होती. कुठेतरी सोहेलला असं वाटू लागलं की कदाचित कबीर जे बोलतोय त्यात काहीतरी सत्य असावं. तो अचानक गंभीर होत म्हणाला, तू नेमकं काय बोलतोयस? काल रात्री जेव्हा आपलं फोनवर बोलणं झालं होतं तेव्हा मला वाटलं तू खूप अस्वस्थ आहेस म्हणून इशिताबद्दल बोलतोयस. माझ्याही मनात माझ्या बहिणीच्या आठवणी खूप येत होत्या, म्हणून मी त्यावर जास्त बोलणं टाळलं आणि तिथून निघून गेलो. पण आज तू पुन्हा इशिताचं नाव घेतोयस. मला माहिती आहे तू इशितावर खूप प्रेम करतोयस.
तिच्या जाण्यानंतर तू स्वतःचं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला होतास. पण याचा अर्थ असा नाही की 5 वर्षानंतर तू पुन्हा असं मानू लागलास की ती जिवंत आहे. आणि लक्षात ठेव, ही गोष्ट अनयाला अजिबात कळायला नको. नाहीतर ती हे सहन करू शकणार नाही. तिला वाटेल आपण तिला बरं करण्यासाठी खोट्याचं ढोंग करत आहोत. सोहेलचं बोलणं ऐकून कबीरने असिस्टंटकडे पाहिलं. असिस्टंट सोहेलच्या बाजूला बसत म्हणाला, सोहेल सर, आधी शांत व्हा. कबीर सर जे बोलत आहे ते पूर्णपणे खरं आहे. ते काहीही खोटं बोलत नाहीत. कालपर्यंत मलाही त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मलाही वाटायचं सर सतत मॅडमची आठवण काढून स्वतःला त्रास का देतात. पण आज जेव्हा मी स्वतःच्या डोळ्यांनी मॅडमला पाहिलं तेव्हा मीच हादरून गेलो. आणि त्यावेळी सरच माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. तुम्हालाही विश्वास बसत नाहीये ना? 1 मिनिट थांबा, मी दाखवतो. हे बोलून असिस्टंटने मोबाईल काढला आणि कबीर समोरच रेकॉर्ड केलेलं CCTV फुटेज सोहेलला दाखवलं. आधी सोहेलला काहीच कळलं नाही. पण जेव्हा त्याने पाहिलं की एक मुलगी असिस्टंटशी बोलते आहे आणि खाली पडलेलं सामान उचलत आहे, तेव्हा त्याला तिचा चेहरा स्पष्ट दिसला. तो इशिताचाच होता. ते पाहताच सोहेलचे डोळे विस्फारले गेले. त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. असिस्टंटने मोबाईल सावरत म्हणाला, माझीही हीच अवस्था झाली होती आणि सर सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. मला समजत नव्हतं मॅडम मला ओळखत का नाहीत. मी त्यांना कित्येकदा सांगितलं की मी रवी, कबीर सरांचा पर्सनल असिस्टंट आहे, पण त्यांनी मला ओळखण्यास नकार दिला. ती माझी इशिता मॅडमच वाटतच नव्हती. तिचं वागणं असं होतं जणू ती जाणीवपूर्वक असं करत आहे. मग मी सगळं सरांना सांगितलं आणि सर इशिता मॅडमला भेटायला थेट शाळेत गेले. हे ऐकून सोहेल गोंधळून म्हणाला, शाळेत? तिथे तुम्ही काय करायला गेलात? इशिता शाळेत राहते का? ती की तिथे शिकवते? सोहेलकडे पाहून असिस्टंट शांत झाला. तेव्हा कबीरने रागाने मूठ आवळत म्हटलं, नाही, ती ना शाळेत राहते ना कुणाला शिकवते. इशिताचं मूल त्या शाळेत शिकतं आणि ती स्वतःच आपल्या मुलाला घ्यायला तिथे आली होती. म्हणूनच मी तिला भेटायला शाळेत गेलो. हे ऐकून सोहेलला दुसराच धक्का बसला. इशिताचं मूल? पण कसं शक्य आहे? कारण कबीर आणि इशिताने एकमेकावर प्रेम व्यक्त केल्यानंतर फारसे दिवसही गेले नव्हते. तेवढ्यात इशिताचा मृत्यू झाला होता. मग मूल कसं असू शकतं? सोहेलच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून कबीरने एक खोल श्वास घेतला. ते पाहून सोहेल अस्वस्थ होत म्हणाला, आता मला सगळं स्पष्ट सांग. तुला नेमकं काय काय समजलं आहे? अशा गोल गोल फिरवून माझं डोकं खराब करू नकोस. मी आधीच खूप तणावात आहे. तेव्हा कबीरने एकदा आपल्या असिस्टंटकडं पाहिलं आणि मग तो हळूहळू सोहेलला सगळी सत्यकथा सांगायला सुरुवात केली. इशिका नावाची स्त्री म्हणजेच इशिता आहे त्याला कसं कळलं? आणि जी स्वतःला इशिका म्हणते ती आदित्य गोयंकाची पत्नी असल्याचं सांगते. हे सत्य त्याच्या समोर कसं आलं? तिला आणि आदित्य गोयंका यांना एक मुलगाही आहे. हे कळताच सोहेलला जणू धक्काच बसला. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याची बहीण इशिता इतकी बदलू शकते. खरंच ती इशिताच होती का की कुणी दुसरीच? कारण अशी म्हण आहे की या जगात एकसारखे दिसणारे 7 लोक असतात. मग ती खरंच इशिताच होती का? हे सगळं मनात विचार करत सोहेल कबीरला म्हणाला, तुला पूर्ण खात्री आहे ना की ती इशिताच आहे? असं तर नाही ना की ती कोणी दुसरी असेल आणि तुला गैरसमज झाला असेल? आपल्याला सगळी गोष्ट नीट शोधून काढावी लागेल. सोहेलचं बोलणं ऐकून कबीर हलकंसं हसत म्हणाला, मी इशिताला ओळखण्यात कधीच चुकू शकत नाही. तिचा सुगंध सुद्धा मी क्षणात ओळखतो. ती माझ्याजवळ नसली तरी तिची जाणीव मला होते. आणि तू म्हणतोयस की माझी ओळख चुकली असेल? हे कधी शक्य नाही. तुला माहिती आहे, मी कुठल्याही मुलीला स्पर्श करू शकत नाही, पण इशिताला मी स्पर्श करू शकतो. आणि आज मी तिला हात लावला, मला काहीच त्रास झाला नाही, कोणतीही अडचण वाटली नाही. यापेक्षा मोठा पुरावा आणखी काय हवाय? तेव्हाच मला खात्री झाली होती की ती माझीच इशिता आहे. खरं तर त्याआधीच माझा विश्वास बसला होता की ती इशिताच आहे.
तिची जाणीव, तिचा सुगंध, तिच्या आठवणी सगळं काही माझ्या मनात ठसलेलं आहे. ती माझ्यापासून 10 पावलं दूर असली तरी मला कळेल की ती आली आहे. ती आसपासच आहे. एवढं प्रेम करतो मी तिच्यावर. मला हे कळत नाहीये की ती असं का वागत आहे. तिची स्मरणशक्ती गेली आहे की ती मुद्दाम मला ओळखत नाहीये. पण एवढं नक्की माहिती आहे की तीच माझी इशिता आहे. आणि लवकरच तिलाही हे जाणवेल की मला सोडून तिने आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे. कबीरचं बोलणं ऐकून सोहेलाही वाटू लागलं की कदाचित कबीर खरंच बरोबर बोलत आहे. कारण जर नवरा आपल्या बायकोवर मनापासून प्रेम करत असेल तर तिला तो दुरून सुद्धा ओळखू शकतो. जसं त्याला अन्यायाची जाणीव व्हायची. 5 वर्षांच्या काळात त्यांच्यात एकदाही नीट बोलणं झालं नव्हतं ना. त्यांनी एकमेकांना व्यवस्थित पाहिलं होतं. तरी सुद्धा ते दोघं एकमेकांच्या खूप जवळ होते. अनया कुठेही गेली कुठल्याही कारणासाठी तरी सोहेल अस्वस्थ व्हायचा. आणि जेव्हा अनयाच्या त्याच्या आसपास असायची तेव्हा तो तिला दुरूनच ओळखायचा. याच 5 वर्षात त्याने ढाल बनून अनयाची साथ दिली. तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली होती. हे सगळं आठवताच सोहेलच्या डोळ्यात हलकेच अश्रू आले. ते पाहून असिस्टंट हसत म्हणाला, "नाही सर, आता रडायची वेळ नाही. आता आपल्याला सगळं नीट करायचं आहे. आपल्यालाही पुन्हा एक कुटुंब म्हणून राहायचं आहे." तसंही माझ्या बायकोनं मला स्पष्ट सांगितलंय की जोपर्यंत मी कबीर सर आणि इशिता मॅडम यांना एकत्र आणत नाहीत तोपर्यंत मी घरी येऊ नये. आता तुम्हीच सांगा मी काय करू. मलाही माझ्या बायकोकडे जायचं आहे ना, म्हणून मी ठरवलंय सर आणि मॅडम यांना भेटूनच मी माझ्या बायकोकडे जाणार आहे. असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर डोळे बारीक करत म्हणाला, "ते तुला करावंच लागेल. कारण तुझी बायको तुला घरी येऊ देणार नाही. पण खरं सांगायचं तर तू खूप नशीबवान आहेस. तुला इतकी चांगली मुलगी मिळाली आहे. कधीही तिचं मन दुखावू नकोस. तिला जे हवं असेल ते न मागता देत जा. पण मग बघ आयुष्यात तू किती सुखी राहशील." कबीरचं बोलणं ऐकून असिस्टंटच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि तिघंही पुन्हा एकमेकांशी बोलू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी आयुषला शाळेत सोडून इशिका कबीरला भेटायला कंपनीत आली होती. कबीरला अजिबात अपेक्षा नव्हती की इशिका त्याला भेटायला येईल. जेव्हा त्याला कळलं की इशिका आली आहे तेव्हा तो कपडे नीट करत केबिनकडे इकडून तिकडे फिरू लागला. जणू काही तिला येणार आहे याची त्याला कल्पनाच नव्हती. असा त्याचा वावर होता. कधी तो दरवाजाकडे पाहत होता तर कधी घड्याळाकडे. तेवढ्यात अचानक केबिनचा दरवाजा उघडला. त्याने दरवाजाकडे नजर टाकली आणि तिथे त्याला इशिका दिसली. जीन्स टॉपमध्ये ती उभी होती. हातात एक छोटा बॅग होता. आजही ती अगदी तशीच दिसत होती. फरक इतकाच होता की सततच्या उदासनपणामुळे तिचा चेहरा खूपच म्लान झाला होता. डोळ्यात आनंद नव्हता ना चेहऱ्यावर तेज. हे सगळं कबीरला प्रकर्षानं जाणवत होतं. त्याचं मन होत होतं की लगेच पुढे जाऊन तिला इशिताला घट्ट मिठी मारावी. पण स्वतःला सावरत तो हसत म्हणाला, "मिस इशिका, तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही तर म्हणालात की माझ्या कंपनीत कुठलीही नोकरी करायची नाही. मग तुमचा विचार बदललाय?" कबीरचं बोलणं ऐकून इशिका चकित झाली. तिला वाटलं होतं की कबीर तिला पुन्हा इशिता म्हणूनच हाक मारेल. पण अवघ्या एका दिवसात त्याने जणू तिला ओळखायलाच नकार दिला होता. खरं तर यात चूक इशिताचीच होती. तिने आधीच असं काही केलं होतं की कबीर तिला ओळखण्यास नकार देत होता. हे सगळं मनात विचार करत इशिता कबीरजवळ आली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, "नाही सर, मी इथे कामासाठी आलेली नाहीये. मी इथे फक्त हेच सांगायला आले आहे की कृपया तुम्ही माझ्या पतीपासून दूर राहा. माझ्याशी भेटल्यानंतर तुम्ही माझ्या नवऱ्याला ईमेल करून पार्टनरशिप करायची इच्छा व्यक्त केली. हे पूर्णपणे चुकीचं आहे. वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या पतीसोबत अतिशय वाईट वागणूक दिली होती. तेव्हा मी गप्प होते कारण माझी तुमच्याशी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. पण आज मला समजलं आहे की त्या सगळ्यामागे तुम्हीच होता.
मला एवढंच हवं आहे की कृपया तुम्ही त्यांना मेसेज करून सांगा की तुम्हाला त्यांच्यासोबत कुठलाही कॉन्ट्रॅक्ट करायचा नाही. त्यांना राग येईल, वाईट वाटेल, पण किमान तुमची आणि त्यांची भेट पुन्हा तरी होणार नाही. इशिताचं हे बोलणं ऐकून कबीरच्या मनात विलक्षण आनंद झाला. आता त्याला स्पष्ट समजलं होतं की इशिता का नाही इच्छित की तो तिच्या पतीला आदित्य गोयंकाला भेटावं. हे लक्षात घेऊनही अनोळखी असल्यासारखं नाटक करत तो म्हणाला, एक्सक्यूज मी, आता तुम्ही मला सांगणार का की मी कोणासोबत कॉन्टॅक्ट करावं आणि कोणासोबत नाही? जर तुम्ही या कंपनीत काम करत असता आणि मला एक एम्प्लॉय म्हणून समजावत असता तर कदाचित मी विचार केला असता. पण सध्या तुम्ही माझ्या कंपनीची कर्मचारी नाहीत. तुम्ही इथे आदित्य गोयंकाची पत्नी म्हणून आलेला आहात आणि माझ्या कंपनीत कुठल्याही कंपनी ओनरच्या कुटुंबियांचं म्हणणं ऐकण्याची ना माझी इच्छा असते ना तशी गरज. म्हणून कृपया इथून निघून जा, कारण थोड्याच वेळात आदित्य गोयंका इथे माझ्याशी भेटायला येणार आहेत. तुम्हाला इथे पाहून त्यांनी काही वेगळाच अर्थ काढला तर मला नको आहे. कबीरचं बोलणं ऐकून इशिता स्वतःला सावरत शांतपणे म्हणाली, हे तसं अजिबात नाही. आदित्य गोयंकासारखा माणूस या जगात क्वचितच सापडेल. मी 10 लोकांच्या गर्दीत उभी असते तरीही ते कधीही मला संशयाच्या नजरेने पाहणार नाही. ते कधीही माझ्यावर आरोप करणार नाहीत की मी कुणासोबत का आहे, काय करत आहे. काही लोकांची सवय असते स्वतः पाठीमागे चुकीचं वागायचं आणि समोर पत्नी कुणासोबत दिसली की त्यांना त्रास द्यायचा. त्यांना त्रास होतो. पण माझे पती तसे अजिबात नाहीत. ते माझ्यावर विश्वास ठेवतात. आमच्या समजूत जास्त आहे. प्रेम तर सगळेच करतात, पण विश्वास फार थोडे लोक करतात. त्यामुळे त्यांच्या चारित्र्यावर कृपया प्रश्न उपस्थित करू नका. आज इथे ते आले तरी ते मला संशयाने पाहणार नाहीत. उलट ते मला म्हणतील, तूही आमच्या मीटिंगमध्ये सामील हो. तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त 5 मिनिटं थांबा. ते येतच असतील. तुम्ही स्वतः सगळं पाहाल. खरं तर इशिताला हे सगळं बोलायचंच नव्हतं, पण ती मुद्दाम आपली आतली कडवट भावना व्यक्त करत होती. एकतर कबीर मुद्दाम आदित्यला त्रास द्यायचा प्रयत्न करत होता आणि इशिताला हे अजिबात नको होतं की तिच्यामुळे आदित्यला कुठलीही अडचण निर्माण व्हावी. वर्षांपूर्वी कबीरला माहिती नव्हतं की आदित्य आणि इशिता एकत्र राहतात, पण आता त्याला सगळं समजलं होतं आणि कुठेतरी कबीर इशिताला आपली समजू लागला होता. याच गोष्टीची इशिताला भीती वाटत होती की आदित्य आणि तिला एकत्र पाहण्याच्या नादात कबीर आदित्यचं नुकसान करून बसेल. इशिताचं बोलणं ऐकून कबीरच्या चेहऱ्यावर एक खोडकर शैतानी हसू उमटलं. जरी बाहेरून तो शांत दिसत असला तरी आतून तो प्रचंड संतापलेला होता. क्षणभर त्याच्या मनात आलं, याच क्षणी आदित्यला तिच्यासमोर ठार मारावं. पण त्याने स्वतःला सावरलं, कारण काल रात्री सोहेलने त्याला सगळं नीट समजावून सांगितलं होतं. तो विचारात गुंतलेलाच होता. तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडला. कबीरचा असिस्टंट आदित्य आणि काही इतर क्लायंट्सना घेऊन आत आला. आदित्य केबिनमध्ये आला तेव्हा त्याची नजर कबीर आणि इशितावर पडली. कबीरला पाहून त्याला फारसं आश्चर्य वाटलं नाही, पण कबीरसोबत इशिताला पाहून तो अक्षरशः हादरला. त्याला अजिबात अपेक्षा नव्हती की इशिता इथे असेल. तो थेट तिच्याजवळ आला आणि आश्चर्याने म्हणाला, जान, तू इथे काय करतेस? तू तर म्हणाली होतीस की तू तुझ्या ऑफिसमध्ये बॉसला भेटायला जाणार आहेस. मग इथे कशी? आदित्यच्या तोंडून जानू हा शब्द ऐकताच कबीरचा असिस्टंट थक्क झाला, कारण त्याला माहिती होतं या क्षणी कबीरचा राग 7व्या आसमानावर पोहोचला असेल. आणि खरंच तसंच होतं. कबीर रागाने आदित्यकडे पाहत होता. त्याची मूठ घट्ट आवळलेली होती. इशितानेही कबीरच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच ओळखले, म्हणून ती पटकन आदित्यचा हात धरत हसतच म्हणाली,
हो आदित्य, मी ज्या कंपनीबद्दल बोलत होते ना, ती हीच कंपनी आहे. मला इथेच नोकरी मिळाली होती, म्हणून मी इथे भेटायला आले होते. हेच माझे बॉस आहेत. पण आता मला काम करायचंच नाही. म्हणून मी त्यांना सांगायला आले होते, की मी इथे नोकरी करणार नाही. तुम्हीच तर नेहमी म्हणता ना, की तुम्ही माझी खूप काळजी घेता, म्हणून मी ठरवलं आहे, की आता मी काम करणार नाही. आणि भविष्यात काम करायचं झालं तर फक्त तुमच्याच कंपनीत करेन. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग नक्की पहा.